तर आज रोटरी क्लब हातकणंगले यांच्या अंतर्गत जो माझा मान सन्मान झाला, जो माझा गौरव झाला, खरं तर हा माझ्या एकटीचा गौरव नाही, तर ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्या सगळ्या जनतेचा, माझ्या सर्व सहकार्यांचा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा हा सन्मान आहे. खरंच रोटरी क्लब ही खरंच एक संस्था नाहीये, तर सेवे इतकं श्रेष्ठ दुसरं काही नाही. हा संदेश जागतिक चळवळ संदेश हा जगापर्यंत घेऊन जाणारी जागतिक चळवळ असं म्हणायला काही हरकत नाही. आजपर्यंत रोटरी क्लबनं आपल्या कार्यातून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. समाजाच्या विकासासाठी आणि समाजातील परिवर्तनासाठी आजपर्यंत यांनी काम केलेलं आहे. मी आज आता यांच्या कामाबद्दल बोलायला गेलं तर आरोग्य विभागामधलं रोटरी क्लबचं काम अतिशय कौतुकास्पद असं मला म्हणावंसं वाटतं. कारण ग्रामीण भागामध्ये आपल्या डोळे तपासणीसाठी शिबिराचं आयोजन करणं आणि त्या अंतर्गत जे गरजू आहेत त्यांना वेळेवरती उपचार देणं, औषध पुरवठा करणं, मोतीबिंदूसारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्यामध्ये मदत करणं, तेव्हा आता मी ऐकलं की रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी शिबिर असेल, या पद्धतीच्या आरोग्याच्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम रोटरी क्लब आजपर्यंत करत आलेलं आहे आणि अतिशय प्रभावीपणे काम त्यांचं चालू आहे. त्याच पद्धतीनं आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम भरीव असं आहे किंवा उल्लेखनीय असं आपल्याला म्हणता येईल. कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करणं किंवा गुणगौरव आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणं, त्यांना आपले वाचन संस्कृती आहे ती वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं, वेगवेगळ्या आपल्या ज्या काही आपल्या कार्यशाळा असतील त्या आपल्या शाळेमध्ये त्या राबवणं, या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम रोटरी क्लबनं आजपर्यंत केलेले प्रभावी काम केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज माझ्यावरती जिल्हा परिषदेची बांधकाम आणि आरोग्य विभागाची एक मोठी जबाबदारी आहे. आरोग्य विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं असं जबाबदारी माझ्यावरती, त्यामध्ये मला प्रभावीपणे काम करण्याचं एक संधी मिळालेली आहे. मग त्यामध्ये आज आपण म्हणायला गेलो तर जिल्हा परिषद मार्फत अनेक पद्धतीच्या योजना आपण शासनाकडून राबवल्या जात असतात. मग त्यामध्ये आपली मातृवंदना योजना असेल, म्हणजे ज्यामध्ये अगदी मातृ महिला गरोदर राहिल्यापासून तिच्या डिलिव्हरी होण्यापासून आणि त्याच्यानंतर त्या बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत सगळ्या पद्धतीची काळजी शासन घेत असतं. त्याच पद्धतीनं आपलं क्षयरोगमुक्त भारत करण्याचं एक विजन आपल्या देशाचं आहे, ते सुद्धा आज आपण चांगल्या पद्धतीने यामध्ये राबवत आहोत. मग आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचं लसीकरण असेल हे चांगल्या पद्धतीनं राबवलं जात असतं. कर्करोग असेल यामध्ये शासन काम करत असतं. म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सक्षमीकरण करणं, त्याच्या आपल्या या सगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये काम करणं ही जबाबदारी माझ्यावरती आहे. आज मला वाटतं की रोटरी क्लबनं माझा गुणगौरव करून जो आज माझी जबाबदारी वाढवलेली आहे असं मला वाटतं. आणि खरंच मला नेहमी वाटत असतं की ज्यावेळी शासन आणि सामाजिक संस्था एकमेकाच्या बरोबरीनं ज्यावेळी कार्य करतात त्यावेळी त्या ज्या आपलं सामाजिक परिवर्तन असते त्याला एक वेगळा वेग मिळत असतो. आणि रोटरी क्लबच्या आजपर्यंत जी सेवाभावी पद्धतीनं काम करत आलेलं आहे त्यामुळे मला निश्चित अशी एक तयारी की बाबा या संस्थेप्रमाणे मी जर यांच्याबरोबर काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या समाजासाठी आम्ही काम करू शकू. आणि खरंच मला आज पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही माझा सत्कार आज इथं ऐकायला मला इतकं छान प्रमाणपत्र तुम्ही दिलेलं आहे. आणि नेहमीच इथून पुढे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं एकमेकांबरोबर काम करून या समाजाच्या आरोग्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करू अशी मी इथे भावना व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानते.